पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: मनाजे घडी रागवे न गेली, जनी आपली ते हानी तुआ केली. रघुनायका विन तोषीन आहे, जनी दक्ष तो लक्ष लावोनी पाहे. श्रीराम. मंडळी, या श्लोकामधून समर्थ पुन्हा एकदा आपल्याला उपदेश करतात, संदेश देतात म्हणा किंवा जागृत करतात की बाबा रे, तुझ्या ज्या मिळालेल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण आणि क्षण अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्याला काही गोष्टीची किंमत ते आपल्याजवळ आहे तोपर्यंत कळत नाही, पण ती वस्तू आपल्याजवळून गेल्यानंतर किंवा संपल्यानंतर त्याची किंमत कळते. उदाहरणार्थ पाण्याची किंमत आपल्याला कधी कळते तर एखाद्या 2-3 दिवस जर पाणी नळाला नाही आलं तर मग एक तांब्यावर पाण्यासाठी किती हाल होतात ते आपल्याला त्यावेळेला कळतंय. पण जोपर्यंत पाणी आपल्याजवळ मुबलक आहे तोपर्यंत आपल्याला त्याची किंमत कळत नाही. आपण ते कसंही वाया घालवतो, ओतून टाकतो, मात्र करतो. त्यानंतर पैसा जोपर्यंत आपल्याजवळ आहे तोपर्यंत त्याचं मूल्य आपल्याला कळत नाही. मिळालेल्या सहजासहजी मिळालेल्या पैशाचं तर बिलकुलच कळत नाही. आहे तोपर्यंत तो कसाही उधळून माणसं लावतात, पण संपल्यानंतर ज्या वेळेला 1 रुपयासाठी आपण महाग होतो त्यावेळेला त्याची किंमत आपल्याला कळत असते. तुम्ही म्हणाल 1 रुपयासाठी महाग कसा होतो मनुष्य? बसमधून प्रवास करत असताना तिकिटाला 1 रुपया कमी पडला तर कंडक्टर म्हणतो खाली उतरा, कारण तो 1 रुपया तिथं महत्वाचा असतो. म्हणून त्यावेळेला त्या 1 रुपयाची किंमत कळते. तीच गती, तीच अवस्था आपल्या आयुष्याची आहे. आपलं आयुष्य आहे, सरळ चाललेलं आहे, व्यवस्थित चाललंय, तोपर्यंत आपल्याला त्याची किंमत कळत नाही. पण अंतिम क्षण ज्या वेळेला येतो माणसाचा, त्यावेळेला मात्र तो त्याच्या अंतःकरणामध्ये एवढं भय निर्माण होतं, एवढा थरकाप निर्माण होतो, एवढी दहशत निर्माण होते त्या काळाची की तो तडफडायला लागतो. परंतु त्यावेळेला काही चालत नाही. का? तर मिळालेलं आयुष्य, त्या आयुष्याचे वाट्याला आलेले क्षण हे सगळे संपून गेलेले असतात. आणि म्हणून समर्थ सांगतात की त्यावेळेला मग रडून त्याचा काय उपयोग होत नाही, पस्तावून त्याचा काय उपयोग होत नाही. म्हणून तेवढ्या करता मनुष्यानं सुरुवातीपासून सावध असलं पाहिजे, सावधानता अंतःकरणामध्ये बाळगली पाहिजे. एवढ्या करता समर्थ सांगतात की विचार करायचा असेल तर तो अगोदरपासूनच करावा, सुरुवातीपासूनच करावा. आणि मिळालेल्या आयुष्यातला क्षण आणि क्षण हा आपल्या आत्महितासाठी, स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आपण वापरला पाहिजे. पण तो जर न वापरता जर आपण वाया घालवला तर समर्थ सांगतात की भगवंताशिवाय, भगवत चिंतनाशिवाय जो क्षण, घडी या शब्दाचा अर्थ क्षण, जो आपला जातो तो व्यर्थ गेल्यासारखा आहे. तुम्ही म्हणाल व्यर्थ कसा काय जातो? आम्ही संसारातल्या गोष्टी करत असतो. संसारातल्या गोष्टी करणं हे आपल्या वाट्याला आलेलं कर्म आहे आणि ते कर्म करत राहिलं पाहिजे, ते करू नये असं नव्हे. पण त्याकरता आणि भगवत चिंतन करण्याकरता वेगवेगळा वेळ काढावा लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. संसाराचं कर्म हे करतच आहे, शरीरानं करायचंच आहे, हातानं काम करायचं आहे, डोळ्याने काम करायचं आहे, जे काही आपल्या वाट्याला आलं ते करायचं आहे. पण मन मात्र भगवत चिंतनामध्ये असलं पाहिजे. आणि ते जर असेल तर कर्मही आपलं व्यवस्थित होतं आणि परमार्थही साधला जातो. दोन्ही गोष्टी साध्य करायला आपल्याला वारकरी संप्रदायानं शिकवलेलं आहे किंवा आपल्या भागवत धर्मानं शिकवलेलं आहे. बाकीच्या ठिकाणी भगवंताचं चिंतन करण्याकरता सर्व सोडून एकांतामध्ये जाऊन बसा असं सांगितलंय. पण आमच्या सर्व संतांनी असं सांगितलं की बाबा, तुम्ही तुमच्या कर्मामध्ये राहा, कर्माचा त्याग करू नका, परंतु भगवत चिंतन करा. गीतेचा सुद्धा हाच संदेश आहे. भगवंताने अर्जुनाला हेच सांगितलं, अर्जुना, तुला खरंच जर माझी प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर कर्मापासून पळ काढू नकोस, कर्माचा त्याग करू नकोस, तुझ्या वाट्याला आलेलं कर्म कर. आणि ते करता करता माझं चिंतन जर नाही केलं तर मात्र ते कर्म, त्या कर्माची बाधा तुला होईल.
आणि माझं चिंतन करत करत जर कर्म केलं तर त्या कर्माच्या भल्या बुराचा असणारा जो काही परिणाम आहे त्या परिणामाला तू जबाबदार नसून मी जबाबदार आहे. म्हणून त्याला कर्मप्रवृत्त केलं. आपल्याला हेच सांगतात की तुम्ही कर्म करा आणि कर्म करता करता भगवत चिंतन करा. आणि तसं जर नाही केलं तर महाराज म्हणतात की रामाशिवाय जो काही वेळ आपल्या आयुष्यातला गेला तो व्यर्थ गेला असं समजावं. नुसता व्यर्थ गेला असं म्हणण्यापेक्षा ते आपण स्वतःच करून घेतलेलं नुकसान आहे. म्हणून एका इंग्रजी लेखकानं म्हटलंय की टाइम इज मनी. वेळ हा पैशाप्रमाणे जपून वापरला पाहिजे. वेळेचं नियोजन केलं पाहिजे. कोणत्या वेळेमध्ये आपल्याला काय करायचं आहे, किती वेळ कशाकरता खर्च करायचा आहे ह्याचं जर आखणी केली, नियोजन केलं तर माणसाला सगळ्या गोष्टी जीवनामध्ये साध्य करता येतात. जी मोठमोठे नावारूपाला आलेली जी मोठी माणसं आहेत त्यांचं चरित्र जर आपण बघितलं तर त्यांनी वेळेचं नियोजन केलेलं असतं. झालेली उदाहरणं बघण्यापेक्षा सध्याचं उदाहरण आपण बघू. आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा जर विचार केला तर त्यांनी असं एका मुलाखतीत सांगितलं की माझी 4 तासाची फक्त विश्रांती असते, रात्री 12 वाजल्यापासून पहाटे 4 पर्यंत. आणि तिथून पुढचा जो सगळा काळ आहे, सगळा जो दिवसाचा वेळ आहे, त्या सगळ्या वेळेचं नियोजन केलेलं असतं. मग त्या माणसाला जर इतकी मोठी कामं होत असतील तर आपल्याला बारकी बारकी सामान्य कामं व्हायचं काय अवघड आहे. पण आपण काय करतो, आपण रडत बसतो, मला वेळच नाही, मला वेळच पुरत नाही, काय करावं, किती टायमात काय करावं असं आपण नुसतं विचार करतो आणि काम काहीच होत नाही. हे आपलं दुर्दैव आहे. म्हणून समर्थ सांगतात की कर्म करायला प्रवृत्त हो, काम करायला लाग, वाट चालायला लाग, म्हणजे पुढे मुक्काम जवळ 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 येईल. वाट न चालता जर आपण विचार करत नुसता बसलो तर आपण मुक्कामाला कधी पोहोचणार नाही. तेवढ्याकरता कर्म कर आणि मन मात्र भगवंताच्या चिंतनामध्ये लाव. म्हणून महाराज म्हणतात की तसं जर नाही केलं तर मग जे काय असणारा वेळ आहे आपल्याला मिळालेला तो आपण वाया घालवला असं होईल. वाया घालवणं म्हणजे कोणत्याच उपयोगाला नाही येणं असा त्याचा अर्थ होईल. जसं दूध नासल्यानंतर ते कशाच्याच उपयोगाला येत नाही. ते नासायच्या अगोदर त्याचा उपयोग केला पाहिजे. एक तर विकलं पाहिजे, नसेल तर त्या ठिकाणी पिण्यासाठी वापरलं पाहिजे, नसेल तर कोणाला तरी दान केलं पाहिजे. असे बरेच उपयोग आहेत. वाया गेलं, नासलं म्हणजे मग काय उपयोग नाही. तसं या आयुष्याचा असणारा क्षण, प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. महाराज असं म्हणतात की घडोघडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. काळ जो आहे तो आपलं आयुष्य संपण्याचा त्या ठिकाणी प्रतीक्षेमध्ये असतो, वाट बघत असतो. त्याला झडप घालायची असतेच आपल्यावर. तो प्रतीक्षा करत असताना त्याच्यामधला जो अवधी आहे तो आपण हिताचा करून घेतला पाहिजे. एवढ्या करता समर्थ म्हणतात की हे जर नाही केलं तर सगळं वाया गेलं असं होईल. म्हणून रघुनायका विनतो शीन आहे. महाराज म्हणतात की भगवत चिंतनाशिवाय, भगवत प्राप्तीशिवाय जे म्हणून आपण काय मिळवतो, जे काय आपण साध्य करून घेतो तो सगळा शीनच आहे. मग कोणती विद्या असो, कोणती कला असो, कोणतंही ज्ञान असो, कोणतंही शास्त्र असो, किती मिळवलेलं धन असो, हा सगळा शीन आहे असं म्हणतात. शीन म्हणजे त्रासच आहे आपल्याला. तो त्रासाचा असणारं हे साधन आहे. म्हणून एक भगवंत हाच जीवाचा असणारा विसावा आहे, हाच जीवाची असणारी विश्रांती आहे आणि सुखाचं परमधाम आहे. म्हणून समर्थ म्हणतात की रघुनायका विनतो शीन आहे आणि जनी दक्ष तो लक्ष लावोनी पाहे. या समाजामध्ये जो दक्ष असतो तो मात्र आपलं लक्ष श्रीरामांच्या ठिकाणी लावून सदैव तत्पर असतो. दक्ष या शब्दाचा अर्थ तत्पर, सावध. भगवद्गीतेमध्ये भगवंताने अर्जुनाला भक्तांची लक्षणं सांगत असताना दक्ष हे एक लक्षण सांगितलेलं आहे. अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिया. असं भगवान म्हणतात की अर्जुना, भक्ताची जी लक्षणं आहेत त्याच्यामध्ये दक्ष हे एक लक्षण आहे. दक्ष म्हणजे सावध.
सावध हे त्या ठिकाणी फार महत्वाची सावधानता आहे. समर्थांच्या जीवनात सावधान या शब्दाला फार महत्व आहे. समर्थांचं जीवन पूर्ण पलटून टाकलं त्या एका शब्दानं. म्हणून तुकाराम महाराज आपल्याला म्हणतात की आयुष्य खातो काळ सावधान. या सावधानतेला फार महत्व आहे आणि अशी सावधानता बाळगणं हे प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य आहे. महाराजांनी सुद्धा एका ठिकाणी फार सुंदर सांगितलेलं आहे. महाराज असं म्हणतात, राम राम स्मरा आधी, लाहू करा गाठ घाला मूळ बंधी, सांडावा उग्या उपाधी, लक्ष लावून रहा गोविंदी गा, राम राम स्मरा आधी. महाराज म्हणतात की अगोदर आधी म्हणजे सगळ्या गोष्टी मागे ठेवा आणि पहिलं काम करा की त्या रामाचं चिंतन करा. माणसं म्हणतील कधी करावं? समर्थाने सांगितलं, प्रभाते मनी रामचिंतित जावा. सुरुवातीलाच विषय येऊन गेलेला आहे की सकाळी उठल्यानंतर तर माणसाला काही काम नसतं. सुरुवातीला उठल्या तुम्ही म्हणाल उठल्या काम नसतं कसं काय? उशाजवळ ठेवलेला मोबाईल कोणी उघडायचा? मग रामाचं स्मरण जर करत बसलो आम्ही तर डोक्याजवळ रात्री झोपताना ठेवलेला मोबाईल उघडायचा कोणी सकाळी? हे आपलं पहिलं काम आहे. आता यातून काय साध्य होतं ते ज्याचं त्याला माहिती आहे. पण समर्थ म्हणतात की अशा जर गोष्टी आपण नाही केल्या तर त्या ठिकाणी आपली हानी मात्र नक्की होईल. म्हणून भगवंताचं चिंतन वेळ मिळेल तेव्हा, काम करत असताना, कामातून सवड मिळेल त्यावेळेला चिंतन करत राहिलं पाहिजे. चिंतनानं काय होतं तर आत्मा हा परमात्मा रूप होतो. दुःखरूप असणारा जीव सुखरूप परमात्म्याच्या स्वरूप त्या जीवाला प्राप्त होऊन जीवाची आनंदमय अवस्था प्राप्त होते. त्याकरता आपल्याला हा सावधगिरीचा इशारा समर्थांनी या श्लोकामध्ये दिला. आणि भगवंताचं चिंतन प्रत्येक क्षणाचा विचार करून त्याचं मूल्य लक्षात घेऊन प्रत्येक क्षणाला भगवंताचं चिंतन आपण करावं असा उपदेश समर्थांनी या श्लोकामधून केला. तेव्हा आपण त्याचा जरूर विचार करून आपल्या आयुष्यामध्ये ते उतरवण्याचा प्रयत्न मंडळी केला पाहिजे. आपलं चिंतन आजचं कसं वाटलं ते जरूर कळवा. आपण या चॅनलवरती नवीन आले असाल, पहिल्यांदा ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांच्या पर्यंत त्याची माहिती जरूर पोहोचवा. भेटूया मंडळी पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.